श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 34 विभीषणाकडून रावण व प्रधानांची निर्भर्त्सना. ओम श्रीराम. लंका दग्ध झाल्यानंतर रावणाची माता कैकसी चिंतेने विभीषणाकडे येते व ते दोघे चर्चा विनिमय करून मग रावणाकडे येतात. ती दोघेही रावणाची निंदा करतात व सद्यस्थितीची कल्पना देतात व हनुमंताचे गुणगानही गातात. तेव्हा रावण क्रोधित होतो. त्यावेळी तिथे रावणाची प्रधान मंडळीही हजर असतात. ते सर्वजण रावणाचीच बाजू घेतात. तेव्हा विभीषण लंका दहनावरून रावणासह सर्व प्रधानांची निर्भत्सना करतो व मग रावणास बोध करतो की एक वानर येऊन संपूर्ण लंका दहन करतो व सर्व स्तरावरून सर्वार्थाने एवढा उत्पात करतो व तुम्ही सर्वजण असून काहीही करू शकत नाहीत, म्हणून म्हणतो की युद्ध जिंकणे शक्य नाही. म्हणून आता सन्मानाने सीतेला सोडून देणे हेच योग्य आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील या अध्यात्म प्रवासामध्ये प्राणाने म्हणजेच हनुमंताने हिरण्यगर्भ नगरीचे म्हणजेच लंकेचे शुद्धीकरण केल्यानंतर अशुद्ध अहंकाराची म्हणजे रावणाची माता ममता म्हणजेच कैकसी चिंतित होते. कारण ममतेला नेहमी संसाराची, मायेची, आसक्तीची व अशुद्धपणाची ममता असते. आता प्राणाने या हिरण्यगर्भ नगरीचे शुद्धीकरण म्हणजेच लंका दहन केल्यामुळे ही नगरी आता अशुद्ध अहंकाराच्या ताब्यातून जाणार तर नाही ना, या चिंतेने ती ममता चिंतित होते व मग विवेकाकडे म्हणजेच विभीषणाकडे येते. आता विवेक हा प्रत्येक गोष्टीकडे विवेकानेच पाहत असतो. मग त्या दोघांमध्ये काही संवाद होतो व तदनंतर ते दोघेही त्या अशुद्ध अहंकारासमोर उपस्थित होतात. तिथे अशुद्ध अहंकारासह त्याचे राज्य घटकही म्हणजेच प्रधानही हजर असतात. तेव्हा मग विवेक हिरण्यगर्भ नगरीच्या शुद्धीकरणावरून त्या सर्वांचे वाभाडे काढतो. विवेक त्या अशुद्ध अहंकाराला बोध करतो की अरे, तो एकटा प्राण इथे येऊन त्या हिरण्यगर्भ नगरीचे वेगवेगळ्या स्तरावरून व सर्वंकष असे शुद्धीकरण करतो व तुम्ही सगळे एवढे जण असून काहीच करू शकत नाही. मग जेव्हा ते आत्मस्वरूप सद्गुरू आपल्या दिव्य मनासह व शुद्ध झालेल्या सर्व मंडळीसह म्हणजे श्रीराम, लक्ष्मण, हनुमंत, सुग्रीव व सर्व वानर सेनेसह उपस्थित होतील तेव्हा तुम्ही काय कराल? म्हणून म्हणतो की तुम्ही सर्वजण या शुद्धीकरण प्रक्रियेत सामील होऊन आपापले शुद्धीकरण करून घ्या व त्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हा. अन्यथा हे अशुद्ध अहंकारा तुझ्या संपूर्ण कुळासह विनाश हा अटळ आहे. अशुद्ध अहंकाराचे कुळ
म्हणजे ही सर्व अशुद्ध मंडळी, जसे गर्विष्ठ मन, हव्यास, आसक्ती, ममता, सर्व षडरिपू व इतर सर्व वामशक्ती. व म्हणून आता त्या आत्मस्वरूप सद्गुरूंना शरण जा व शुद्धीकरण प्रक्रिया करून आपले अशुद्ध अस्तित्व घालवून शुद्ध आत्म अस्तित्व प्राप्त करून घ्या व त्या परमशांती म्हणजेच सीता मातेला ज्या स्थानावरून अस्थिर करून या अशोक स्थानावर आणले आहे, तर तिला पुन्हा तिच्या परमस्थानावर म्हणजेच परेच्या घरात स्थानापन्न करा. यातच तुम्हा सर्वांचे हित आहे, कल्याण आहे. आता आपण या अध्यायाचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे लंका दग्ध झाल्यानंतर रावणाची आई कैकसी ही चिंतित होते आणि बिभीषणाकडे जाते. कारण तिला माहिती आहे रावण हा अहंकारी होता. कुंभकर्णाचा तर काही संबंधच नाही, तो 6 महिने झोपेतच असायचा. पण बिभीषण हा विवेकी आहे हे तिला माहिती होतं, म्हणून ती बिभीषणाकडे येते. काही चर्चा विनिमय करतात. मग ते रावणाकडे येतात. रावणाला आणि रावणाच्या बरोबर त्यांची प्रधान मंडळी पण असतात. रावणाला ते सगळ्या या लंका दहनावरून खूप बोलतात. रावण क्रोधित होतो आणि बिभीषण तिथे त्याला बोध करतो की अरे, जर एकटा हनुमंत इथे येऊन एवढं करू शकतो, एकटा हनुमंत लंका दहन करून, आणि त्याला कुणीही काही करू शकत नाही, एकट्या हनुमंताला तुम्ही काही करू शकत नाही, तर मग जेव्हा श्रीराम, लक्ष्मण आणि सगळी वानर सेना येईल तेव्हा तुम्ही काय कराल? म्हणून म्हणतो की श्रीरामाला शरण जा आणि सीतामातेंना सोडून द्या. ही कथा. आता हेच साधकाच्या दृष्टीने कसं, तर साधकाच्या प्राणाने आपल्या ऊर्ध्व झेप घेतल्यानंतर ह्या हिरण्यगर्भ नगरीचं शुद्धीकरण केले. तिथे जमेल त्या सगळ्या घटकांचं शुद्धीकरण केले, काहींचा विनाश केला आहे. आणि यावरून मग ममतेला चिंता निर्माण होते. ममता म्हणजे कोण? रावणाची माता केकशी म्हणजे ममता. ममतेमधून अशुद्ध अहंकार निर्माण होतो. आपण हे पाठीमागं पण पाहिलेलं आहे. आपल्याला आपल्या जीवनात अंतरंगातील या गोष्टीची ममता असते. म्हणजे कशी? मला माझ्या संसाराची, माझी मुलं बाळं, शेती वाडी, सत्ता संपत्ती, पद प्रतिष्ठा, अंतरंगातल्या विकार, वासना, क्रोध, ह्या सगळ्यांची मला ममता असते. जर ममता नसती तर आपण ह्या कशालाही जवळ केलं नसतं किंवा याच्यात आपण गुंतून राहिलो नसतो. या सगळ्याची ममता असते आणि या ममतेतून अशुद्ध अहंकार निर्माण होतो. कारण ह्या ममतेचा मुलगा इथे कैकसीचा मुलगा रावण, ममतेचा मुलगा अशुद्ध अहंकार. ह्या ममतेतून अशुद्ध अहंकार निर्माण होतो आणि हा अशुद्ध अहंकार या सगळ्यावर सत्ता गाजवतो आपल्या अंतरंगामध्ये. तर त्या ममतेला चिंता निर्माण होते की हा प्राण इथे आला आणि याने सर्वंकष अशी या नगरीची, म्हणजे ही नगरी ही आपली हिरण्यगर्भ नगरी आहे, या नगरीची बऱ्यापैकी शुद्धीकरण प्रक्रिया केली. सगळ्यांना शुद्धीकरण प्रक्रिया काय असतं हे दाखवलं. ज्यांनी साथ नाही दिली त्या काही घटकांचा विनाशही केला. आणि यांनी शुद्धीकरण केल्यामुळे मग आता असं तर होणार नाही ना की ही जी नगरी आहे, ही देहरूप नगरी आहे, हिरण्यगर्भ नगरी, त्या अशुद्ध अहंकाराच्या ताब्यातून निघून तर जाणार नाही ना, ही चिंता त्या ममतेला असते. मग ती त्या विवेकाकडे येते. तिचा असा भ्रम असतो की विवेक हा आपल्या पद्धतीनेच विवेक करून विचार सांगेल, परंतु हा आत्मविवेक असतो. तो अशुद्ध अहंकाराला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा रे, असं करू नकोस, कारण याने काय होईल, तू तुझ्या या सगळ्या कुलासहित सगळ्यांचा विनाश करशील. आणि खरंच हे आहे, मानवी देहाचा, मानवी जीवाचा विनाश हा अशुद्ध अहंकार करतो. अशुद्ध अहंकाराच्या ताब्यात हे सगळे घटक असतात. अशुद्ध अहंकाराचं कुळ म्हणजे काय? आता इथे रावणाचं काय, वाईट लोक कोणती, म्हणजे इंद्रजित, कुंभकर्ण, त्याची सगळी मंडळी, ही कैकशी, की त्याचे सगळे प्रधान मंडळी, हे सगळे वाईट लोक ना, राक्षस लोक ना. आणि साधकाच्या दृष्टीने तर
हा गर्विष्ठ मन, हा अशुद्ध अहंकार, ममता, हव्यास, आसक्ती, लोभ, षडरिपू, वामशक्ती, हे सगळं अशुद्ध अहंकाराचं कुळ आहे. आणि तू विवेक त्यांना अशुद्ध अहंकाराला बोध करतो की तू जर आता थांबला नाहीस आणि त्या आत्मस्वरूप सद्गुरूंना शरण गेला नाहीस आणि त्या परमशांती मातेला तिच्या स्थानावर म्हणजे परीच्या स्थानावर स्थापित केलं नाहीस, तर तुझ्या या सगळ्या कुळासही तुझा विनाश होईल. कारण जेव्हा एक प्राण इथे येऊन एवढी मोठी किमया करतो, तुझ्या या नगरीचं, या देहाचं बऱ्यापैकी शुद्धीकरण करतो, तर मग ते आत्मस्वरूप सद्गुरू त्याच्या दिव्य मनासह इथे आले, तर मग तिथं चैतन्य होतील, तुझा विनाश होईल, तुझ्या कुळासहित विनाश होईल. म्हणून तू सावध हो आणि या शुद्धीकरण प्रक्रियेत सामील हो, त्या आत्मस्वरूप सद्गुरूंना शरण जा. पहा, आपण जर नीट विचार केला ना, आपण आपण आपल्याला स्वतःला आपण आध्यात्मिक समजतो, म्हणतो आपण आपण आपल्या सद्गुरूंकडून अनुग्रहित झालेलो असतो, आपण तळमळीने साधना करत असतो, परंतु आपला अहंकार अजून शुद्ध झालेला नसतो. आपल्यामध्ये आपलं मन आणि प्राण हे तळमळत असतात, परंतु अशुद्ध अहंकाराच्या ताब्यातच असतात ते. त्यामुळं त्यांना ऊर्ध्व झेप घेता येत नाही, जरी घेतली तरी आत्मसाक्षात्कारापर्यंत जाता येत नाही. का? तर आपला अहंकार आडवा येतो, अहंकार जाऊ देत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साधकाला की त्याला त्याचा अहंकार शुद्ध करावा लागतो. आणि तो शुद्धीकरण प्रक्रिया ही अहंकारापासून करूच शकत नाही सुरुवातीला. त्याला आधी हे घटक शुद्ध करावे लागतात. त्यातले हे दोन महत्त्वाचे घटक कुठले? मन आणि प्राण. मन आणि प्राण हे मिळून हळूहळू मग अशुद्ध अहंकाराचं शुद्धीकरण होतं. मन प्राण शुद्ध झाले की मग अंतरंगातील हे बाकीचे सगळे घटक ते शुद्धीकरण करतात. म्हणजे कुठले? माझी बुद्धी, माझं हृदय, माझ्या नसा नसा, माझ्या शरीरातल्या असंख्य नाड्या, 72,000 नाड्या असतात, त्या सगळ्या नाड्या, त्यातल्या प्रमुख 10 असतात, त्यातल्या प्रमुख 3 असतात, या सगळ्या नाड्यांचं शुद्धीकरण, मग हृदयाचं शुद्धीकरण होतं. माझ्या अंतरंगातील अगदी मांस, रक्त, धातू, सगळी अंतरंगातील इंद्रिय, बाह्य इंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अगदी पेशी शुद्ध व्हावे लागतात. आणि मग हे सगळे शुद्ध झाले की अहंकाराला काहीच करता येत नाही. तेव्हा अशुद्ध अहंकार हा शुद्ध होतो आणि मग त्यानंतर साधकाला आत्मसाक्षात्कार होतो. म्हणून तिथे या घटकांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. मन, प्राण आणि विवेक. विवेकाची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. पहा, आता आपण हे स्वतःचा शोध घेऊ शकता. पहा, एखादी आपल्याला गोष्ट करायची आणि आपल्या आतून आपल्याला असा एक एक झलक, एक सुंदरसा एक मेसेज येऊन जातो, नाही रे ते वाईट आहे, ते नाही केलं पाहिजे. परंतु होतं काय, आपला अहंकार एवढा बलवान असतो, नाही नाही मी ते करणारच. आपल्याला मेसेज येऊन जातो कोणाकडून? विवेकाकडून. विवेक जर आत्मविवेक, शुद्ध विवेक असेल तर, नाहीतर तो विवेकही त्याला हां करतो, काय नाही होत, चालू काय एवढे शपापाने काय होते, असं होतं. परंतु जर मन आणि प्राण हे शुद्ध झाले असतील तर विवेक शुद्ध होतो. आणि विवेक आपल्याला सतत बोध करत असतो, सतत जागृत करत असतो की नाही हे असं करू नकोस, अहंकारा असं करू नकोस. परंतु तो अहंकार ऐकत नाही. ह्या आपण आपला अनुभव घ्यायचा. अशा आपल्या जीवनात रोजच्या रोज अशा कितीतरी मेसेज आपल्याला येतात. आपण कितीतरी चुका करताना आपल्याला बारीकशी संवेदना येऊन जाते. हे ज्याचं त्याने अभ्यासावं. जर तिकडे लक्षच नाही दिले तर तुमचा विवेक पण अशुद्ध आहे असंच आपण समजून चालायचं, काहीच हरकत नाही. आणि हे सुरुवातीला हे असंच असतं. हळूहळू मन शुद्ध होतं, प्राण शुद्ध होतो, विवेक शुद्ध होतो, बुद्धी शुद्ध होते, हृदय शुद्ध होते, सगळे घटक शुद्ध होतात आणि मग अहंकार शुद्ध व्हायला लागतो. परंतु हा विवेक जेव्हा शुद्ध होतो ना, तो आपल्याला मेसेज द्यायला सुरुवात करतो. ते मेसेज आपण घेऊन आपलं जीवन जगलं पाहिजे. आणि इथे तो हे सांगतो की तुला हे शुद्धीकरण करून घ्यावंच लागेल. म्हणून विवेकाचा बघा, बुद्धी निर्णय घेते, पण बोध, विचार
हा विवेक देतो. म्हणून विवेक शुद्ध असलं पाहिजे. म्हणून तर आणि विवेक हे कोणाचं रूप आहे माहिती आहे का? हे सद्गुरूचं आपल्याला संदेश देणारं रूप आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत एक म्हणतात काय, मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणजे जो शुद्ध विवेक होतो, तो आत्मविवेक असतो, तेच सद्गुरूंचं, त्याला आपण मीडिया म्हणू, किंवा त्याला मराठीमध्ये शब्द काय आहे, संचार, दूरसंचार किंवा विचार प्रवाह. तो विवेकाकडून मग येतो, बुद्धीकडून बुद्धी निर्णय घेते. पण विचार प्रवाह कसा स्वीकारायचा आता आपण मीडियावर पाहतो. मीडियावर चांगल्याही गोष्टी येतात आणि वाईटही गोष्टी येतात. तसं आपल्या हातून जर विवेक शुद्ध असेल तर चांगलं प्रसारण होतं, विवेक अशुद्ध असेल तर वाईट प्रसारण होतं. म्हणजे ते स्वीकारायचं आपल्यावर अवलंबून आहे. आणि त्या विवेकाचे विचार शुद्ध असतील आणि ते जर शुद्ध विचार मन प्राणाने स्वीकारले तर त्यांना गती मिळते. आणि कालांतराने मग अशुद्ध अहंकार, इथे कथेमध्ये रावणाचा विनाश झालेलाच आहे. रावण शुद्धच होतो शेवटी आणि तो स्वर्गालाच जातो ना. तसं पण हा शेवट आहे, त्याच्या अगोदर या सगळ्या घटकांचा शुद्धीकरण व्हायचं असतं. तर ते साधकाने या दृष्टीने ते करायचं असतं. आणि मला वाटतं हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.